मुंबई महानगरपालिकेकडून पावसाळ्यापूर्वीची कामं सुरू झाली आहेत। सखल भागात पाणी साचू नये यासाठी वॉटरिंग पंपाची सर्व्हिसिंग करण्यात येते। पावसाळ्यापूर्वीच पाणी बाहेर काढणारी यंत्रणा सज्ज आहे। सायन गांधी मार्केटमधून आढावा घेतलाय मनोज कुलकर्णी यांनी। मुंबई महानगरपालिकेने यावर्षी पावसाळ्यापूर्व कामाला सुरुवात केल्याचं पाहायला मिळते आहे। सखल भागामध्ये ज्या ठिकाणी पाणी साचते त्या ठिकाणी पंप सुद्धा लावण्यात येत असल्याचं पाहायला मिळते आहे। तर मी आहे आता सायनच्या गांधी मार्केट परिसरात आणि या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचत असते आणि ते पाणी साचलेलं काढण्यासाठी म्हणून ज्या यंत्रणा आहेत त्या कार्यान्वित करण्यात आल्याचं पाहायला मिळते। वॉटरिंग पंपाच्या सर्व्हिसिंगला सुरुवात झालेली आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचते आणि तेच पाणी काढण्यासाठी मोठमोठे पंप जे आहेत ते लावण्यात आल्याचं पाहायला मिळते। विद्युत दाबाच्या सहाय्याने या ठिकाणी पंप लावण्यात येणार आहेत आणि हे कार्यान्वित सुद्धा करण्यात आल्याचं पाहायला मिळते आहे। तर ज्यावेळेस इलेक्ट्रिक सप्लाय बंद पडेल त्यावेळेस जे डिझेल लागत असते त्याची सुद्धा या ठिकाणी तयारी करण्यात आल्याचं पाहायला मिळते। गेल्या वर्षी याच दिवसात पाऊस पडल्यामुळे पाणी साचलं होतं आणि मोठी तारांबळ उडालेली होती, पण यावर्षी मात्र मुंबई महापालिकेनं आधीच तयारी केल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते। या ठिकाणी इलेक्ट्रिक पंप जे आहेत त्याला सप्लाय देणारं हे सगळं पॅनल जे आहे ते सुद्धा कार्यान्वित केल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते आहे। तर या बाजूला बघितलं तर मोठमोठे पंप सुद्धा जे आहेत ते या ठिकाणी लावण्यात आल्याचं पाहायला मिळते आहे। त्यासाठी जे इलेक्ट्रिकची साहित्य लागते, यंत्रणा लागते, ती सुद्धा या ठिकाणी कार्यान्वित केल्याचं पाहायला मिळते। यावर्षी सुद्धा हवामान खात्याच्या वतीनं अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता मुंबईत आहे आणि त्या दृष्टीनेही तयारी केल्याचं पाहायला मिळते आहे। या ठिकाणी 2 मोठे पंप आहे ते पंप या ठिकाणी लावण्यात आलेले आहे। म्हणजे जर पाणी साचलं तर त्याचा निचरा योग्य ठिकाणी योग्य वेळी झाला पाहिजे, त्यासाठी ही सगळी यंत्रणा जी आहे ती यावर्षी कार्यान्वित झाल्याचं पाहायला मिळते आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश मनोज कुलकर्णी, जय महाराष्ट्र, मुंबई।